यांनी सर्वांनी मिळून दीप प्रज्वलित करायचं आहे. त्यानंतर खूप सुंदर असा प्रोग्राम इथे आहे. सर्वांनी हात लावायचा आहे. दीप प्रज्वलित होत आहे आणि जोरदार कडाकट टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे, जसा विजांचा होतो तसा. कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. राष्ट्रीय पोषण अभियान 1 सप्टेंबर. आपण सर्वांनी कला मंचवरती उपस्थिती दाखवली त्याबद्दल हॅलो, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ना. सगळ्याकडे मेहनत केला आहे आणि आपण त्या मेहनतीचं फळ कुणीच देणार आहे. उच्च देऊन स्वागत करायचे. आणि आपल्या शोभा मॅडमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी शोभा मॅडम यांना कला मंचावरती आपली उपस्थिती दाखवण्यासाठी विनंती करत आहे की त्यांनी डॉक्टर श्रावणी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मनपूर्वक स्वागत करायचं आहे. मॅडम आणि दिव्या शिंदे यांना मी अपर्णा यांना मी पुष्पगुच्छ देण्याची विनंती करत आहे. आपल्या शोभा मॅडमना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आणि टाळ्या थांबलाच नाही पाहिजे. पूर्ण जिम्मेदारी शोभा मॅडमने घेतलेली आहे आणि त्यांनी खरंच खूप सुंदरता त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली आहे. एकुलती एक महिला या कार्यक्रमाची शोभा मॅडमच्या नावाने झालेली आहे.
शाबास, खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. जागर जागर मध्ये जागर बाई पोषण जागर चला ग पोषण अभियानाचा करूया जागर चला ग पोषण अभियानाचा करूया जागर चला ग पोषण अभियानाचा करूया जागर गरदर मातानु या ओया स्तनदा मातानु या ओया गरदर मातानु या ओया स्तनदा मातानु या ओया पोषण अभियानाचे महत्त्व पाठवूनी घेऊया पोषण अभियानाचे महत्त्व पाठवूनी घेऊया जेवणात पालेभाज्या कडधान्य घेऊया जेवणात पालेभाज्या कडधान्य घेऊया फळे दूध दही अंडी सेवन करूया फळे दूध दही अंडी सेवन करूया माता होईल निरोगी बाळ होईल सुदृढ माता होईल निरोगी बाळ होईल सुदृढ चला ग अभियानाचा करूया जागर चला ग पोषण अभियानाचा करूया जागर चला ग पोषण अभियानाचा करूया जागर जागर मध्ये जागर बाई पोषण जागर जागर मध्ये जागर बाई पोषण जागर चला ग पोषण अभियानाचा करूया जागर चला ग पोषण अभियानाचा करूया जागर अरे अंगणवाडीचा मारेला तू माझ्या पाकळाचा रे अंगणवाडीचा मारेला आली गवराईचा पाणी तिला लिंबाळून भरा आली गवराईचा पाणी तिला लिंबाळून भरा मारे मारे अंगणवाडी मारे मारे अंगणवाडी जंगलावरती हे बाई जंगलावरती हे बाई त्याची काळजी घेणे आहे माझी जबाबदारी त्याची काळजी घेणे आहे माझी जबाबदारी उन्हातून त्या पाकरा सारे अंगणवाडीचा माहेरा आली गवराई अंगणी तिला लिंबाळून करा आली गवराई अंगणी तिला लिंबाळून करा कुमुदे बागर कुमुदे पोषण काय हे समजूदे कामातले पोषणाचे मोल झाले बाळ किती गोड कामातले पोषणाचे मोल झाले बाळ किती गोड कुमुदे बागर कुमुदे पोषण काय हे समजूदे 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 वाजलं घुमा दूध नाही मला कशी मी बाजू मला कशी मी बाजू पौष्टिक आहार खा ग घुमा पौष्टिक आहार खा ग घुमा हिरव्या पालेभाज्या खा ग घुमा हिरव्या पालेभाज्या खा ग घुमा मोड आलेले कडधान्य खा ग घुमा मोड आलेले कडधान्य खा
पोषण अभियानाचं प्रधानमंत्री 2018 मध्ये सुरू केलं. तर आता हा चालूच आहे. त्यांचं कसं टार्गेट आहे 2022 पर्यंतचं टार्गेट, 2025-26 पर्यंतचं टार्गेट. पण आपण म्हणतात एक म्हण आहे इंग्लिशमध्ये म्हणतात की फूड इज मेडिसिन, म्हणजे जेवण हा आपलं औषध. प्रथम आपण जे काही आपल्या बॉडीमध्ये आपल्या पोषण आहे ते माता आणि बालकांसाठी आहे. तर हे नुकतंच सुरू होतं जेव्हा माता प्रेग्नेंट होते. बायकांना सवय असते स्वतःकडे लक्ष देण्याची सवय असते, दुसऱ्यांना देण्याचं, दुसऱ्यांना खाऊ घालण्याची सवय असते, पण नंतर मग लास्टला जेवण्याची सवय असते, जे काय भेटतं ते खाण्याची सवय असते. बरोबर? आपण सगळ्या बायका एकदम गिविंग असतो, सगळ्यांना पहिले देत असतो, नंतर मग स्वतःचा विचार करतो. सगळ्या बायकांचा विचार नाही करत, पण दुसऱ्यांचा विचार करते. मग त्याच्यामुळे बच्चू असतं ते पण मग कमी वजनाचं होतं आणि मग जेव्हा बच्चू डिलिव्हर होतं त्याच्यानंतर त्याचं वजन कमी होतं. मग तेव्हा लोकांना म्हणतात की नाही आमच्या ह्याच्यातच राहत लहानपणीपासूनच तसा होता असं नसतं. जेव्हा ती प्रेग्नेंट असते तेव्हा तुमचा आहारच बरोबर म्हणून ते बच्चू पण तसं होतं. ती कशी असते त्याच्यामुळे बच्चू तसं होतं. तिला दूध येत नाही म्हणून ते बच्चू तसं होतं. तर आपण हे अंगणवाडीचं ह्या पोषण आहार कार्यक्रमानुसार आपल्याला ते बदलायचं बरोबर. आपल्याला ते मुलापासून घालवायचं. बच्चू जेव्हा मॅनमेड असतो किंवा जेव्हा बच्चूचा आहार पोषण कमी असतं तेव्हा ते बच्चू डिलिव्हरीपासून मोस्टली असं बघितलेलं आहे 90%. जेव्हा बच्चू जन्मतः त्याचं वजन कमी असतं तेव्हापासून त्याची ती लूप सुरू होते, ती सायकल सुरू होते की बच्चू तेव्हापासूनच त्याचं वजन कमी होतं. तर आपल्याला पुढील कारण असतं जेव्हा ती प्रेग्नेंट असते तेव्हा सुद्धा आपण पोषण तेव्हा हे बघितलं. तर हे तुम्ही सगळे बघतच असतात तर हे मेलीचं काम तर तुम्ही जे बघता तेव्हापासूनच आपण जर बघितलं तर आपण हे काम आपल्या कार्यक्रम आहे तो चांगलं पूर्ण होऊ शकतो. जे बच्चू आहे तो पहिल्यापासूनच जर मातांना आपण चांगला आहार दिला तर मी आहार बच्चूंपर्यंत पोहोचणार. तर आपलं हे काम आहे की आपल्याला सोपं होण्यासाठी आपल्याला हे सगळं नीट विचार केला पाहिजे. आणि तुमचं हे जे आहार आहे आपलं काय पालेभाज्या पालेभाज्या वगैरे आपण जे पल्सेस वगैरे खातो हे मेन आपल्या आपण ह्या कार्यक्रमातून त्या मातापर्यंत पोचले जातो हे पोषण जे काय आहे. त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम आहे हा जो पूर्ण महिना तुम्ही सेलिब्रेट केला. सगळ्यांना माझा नमस्कार. त्यामध्ये खूप ओळखत असते काही लोक नसेल ओळखत की रिलायन्स फाउंडेशनच्या मेडिकल बॅनर सोशल वर्क आहे. तर माझं काम मेन असं असतं की अंगणवाडीची तर खाऊन जे कुपोषण बालक आहे त्यांचं आपल्याला संगोपन करते. पोषण आहार कसा द्यायचा त्याबद्दल डॉक्टरांनी सांगितलं की महिला जेव्हा प्रेग्नेंट झाली तिला पोषण आहार मिळतो तेव्हा पण आपण बघा सरकारने एक योजना राबवली 2000 माहिती सगळ्यांना काम केलंय कारण की जन्माला येणारं बालक ही कुपोषण होत चाललेलं आहे. त्यासाठी ही एक योजना राबवली की 2000 म्हणजे जेव्हा मुलगी किशोरवयीन असते तेव्हापासून तिच्या आहाराकडे लक्ष दिलं तर तिच्या होणारा बच्चू जो आहे चांगला होतो पोषण जर बच्चू कुपोषित झाला नाही तर ती कसं आपण लक्ष द्यायचं सगळं माझ्याला सांगत आपल्याला तर बाळ चांगलं होऊ शकतो. आई चांगलं करते घरात लक्ष द्यायला कोणी करतं बाळाच्या हातात कुरकुरे चॉकलेट हे दिले जाते का त्याची परिस्थिती तशी नसते. पण आपण आईला सांगू शकतो की घरातून सपोर्ट केला माझी तरी तुम्ही मुलाला तरी तुमचं तर चांगलं होऊ शकतो त्याचं वजन वाढू शकतं. बाहेरचं जेव्हा दिलं जातं बाहेर वडापाव दिलं जातं भारत देशातील बालके आज ही भारत देशातील बालके किशोरवयीन मुली आणि महिला यांना कुपोषण मुक्त निरोगी सुदृढ आणि मजबूत करण्याचे वचन घेत आहे. राष्ट्रीय पोषण माह या कालावधीत मी प्रत्येक घरापर्यंत
अंतर योग्य पोषणाचा अर्थ योग्य पोषणाचा अर्थ पौष्टिक आहार पौष्टिक आहार स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी आणि चांगल्या सवयी आणि चांगल्या सवयी यांचा संदेश पोचवेल. याचा संदेश पोचवेल. मी पोषण अभियानात मी पोषण अभियानात एक देशव्यापी लोक चळवळ एक लोकसभेवर बनवेल. बनवेल. प्रत्येक घर प्रत्येक घर प्रत्येक शाळा प्रत्येक शाळा प्रत्येक गाव प्रत्येक गाव प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक शहरामध्ये योग्य पोषणाचा आवाज उठेल. योग्य पोषणाचा आवाज उठेल. या लोक चळवळीमुळे या लोकचळवळीमुळे माझे देश बांधव माझे देशबांधव भगिनी आणि बालके भगिनी आणि बालके निरोगी सदृढ होऊन पूर्ण क्षमता होऊन पूर्ण क्षमता प्राप्त करतील. हीच माझी प्रतिज्ञा आहे. ही प्रतिज्ञा आहे. सही पोषण देश रोशन. सही पोषण देश रोशन. अजून थोडं काढा. माझे नंबर आणायचे. साईडला ज्या सेविकांची डिश जिथे जिथे आहे त्यांनी तिकडेच उभं राहायचं आहे आणि इतर सेविकांनी सगळ्यांनी खाली बसून या पाठीमध्ये पाठीमागे शेवटी कोणीही उभे राहू नका. बांद्रा टर्मिनल सांगते मी. खाली बसून घ्या. खाली राजगिराने खाली बसून घ्या. इकडे पाठीमागे प्रार्थना बोलताय इकडे या. एकाने प्रार्थना बोला इकडे. कोण घेत अंगणवाडी मध्ये इकडे या. पुढे या. या पुढे या. काय रेसिपी अच्छा तुमच्या मास्टरचं आहे. झालं भाऊ जाऊ
अच्छा बंद आहे बंद आहे सगळे बंद राहून दे लोक येईपर्यंत होती अजूनही कोणाला परफॉर्म करायचं असेल त्यांनी स्टेजवरती येऊ शकता. कोणत्या साईडला तो उभं राहायचंय. त्यांनी हे ठेवण्याचं फक्त त्यांनी सगळ्यांनी नाही, बाकीच्यांनी फक्त खाली बसा. आता प्रत्येक परत एक गाणं गाऊन दाखवणार आहे. रमा तू का आणलंय रमा तू का आणलंय अच्छा उंबाने मुन्ना हे मुन्ना आणि शांत बसा जरा. वाढलेलं आहे. तर इकडे खाली पडू नका. बाबूरावी. खाली बसा. अपने बाजार जाना मेरी मुर्गी हो गई है ना वो मेरी मुर्गी हो गई है ना गाने ललदाई बोले भाभी क्या बनाए खाना बोले भाभी क्या बनाया तू अपनी दुल्हन लाना मेरी मुर्गी हो गई है ना वो मेरी मुर्गी हो गई है ना शोहर आए बोले बीवी क्या बनाए खाना तुम चुपके चुपके खाना बताए रोज खाऊ अंडे वरण भाताचे पंडे ताकद त्यातच हाय तरी ताकद त्यातच हाय चायनीजच्या खाण्याला नाही 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 बोला चायनीजच्या खाण्याला नाही 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 खाण्याला नाही बोला बर्गरनी पिझ्झाला नाही 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 चायनीजच्या खाण्याला नाही 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 डाळी कडधान्य जीवनसत्व असतील शरीराच्या बाहेरच्या जेवणात बाहेरच्या खाण्यात नाही स्वच्छतेची हमी घरच्या जेवणात प्रेमाची ग्वाही संतुलित आहाराने निरोगी राहू नियमित व्यायामाने तंदुरुस्त राहू पडलेला नाही नाही नाही
रेसिपीवर बोलला आता बाबावर बोलला. आणि ज्या रेसिपी तुम्ही बनवले ते तुमच्या एरियामध्ये तेवढ्याच प्रकर्षाने बनवा आणि मुलांना खरंच खाऊ घाल. एवढंच सांगते. थँक्यू. सगळ्यांचा आभार मानते कारण खरंच सगळ्या डिश खूप छान बनवल्या आणि ती वाटत नव्हती की तुम्हाला ते ती आम्ही तर त्याच्यापासून बनवलं. आम्हाला चौकीला प्रश्न पडलेला काय त्याचा काय करायचा हाच प्रश्न पडलेला पण आम्ही त्याच्यामधून प्रयत्न केला. आम्ही 3 काय पर्यंत ते आहे ते सांगतो. मी सगळ्यात पहिलं जे टी काय म्हणते पिठाचे लाडू. मुलं बीट खात नाही घरामध्ये पण सगळे मोठे माणसं पण बीट खायला कमीपणा करतात. नको वाटतं त्यांना तुरट वाटतं म्हणून. पण यांनी एवढे छान बीटाचे लाडू बनवलेत ना खरंच आणि जास्त खर्च पण नाही येते त्याला. बीट काय 10 रुपये पाऊने मिळेल तरी ते एवढे होऊ शकतात बरोबर की नाही. आणि पोषण मिळाले बीटामध्ये खूप आयर्न असतं जे आपल्या महिलांना बाळाला रक्ताची कमी असते. त्यामुळे आपण जरी एक जरी लाडू खाल्ला तरी आपल्याला ते हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होईल. तर मी त्यांना पहिलं प्राइज देते बीटाच्या लाडूला. आणि रिक्वेस्ट अशी होती की तुम्ही नावं नाही लिहिले आम्हाला गोंधळ झाला नावं नाही लिहिले त्यामुळे सगळ्यांना वाटतं की हलीम फक्त लाडू मध्ये टाकू शकतो आपण खीर बनवू शकतो पण चटणी पण होते. त्याच्यामध्ये त्यांनी शेंगदाणे घातले लसूण हिरवी मिरची म्हणजे आपल्याला 5 प्रकारचं जेवण आहारामध्ये आलं पाहिजे तसं आलंय. आणि मुगाच्या डाळीचे डोसे बनवलेत म्हणजे ते कशासाठी लहान मुलांना आहे मोठ्या बायकांना आहे आणि डायबिटीज आणि बीपीचे लोक पण ते खाऊ शकतात. कमी त्याच्यामध्ये तेल पण नाही म्हणजे ज्यांना हायपर बीपी असते तेही खाऊ शकतात कमी तेलामध्ये. आणि सगळ्यात पोषण आहे मुद्दा म्हणजे काय ज्या लोकांना डायबिटीज असते त्यांच्या शरीरामध्ये लवकर ग्लुकोज बनत नाही म्हणजे शुगर लवकर वाढत नाही त्यामुळे तेही लोक ते खाऊ शकतात. त्यामुळे मी सेकंड प्राइज मुगाची डाळी आणि हलीमची चटणी बनवली त्या डाळीचे. त्या एरियामध्ये कम्युनिटीमध्ये ज्या महिला आहेत त्यांना ह्या माहिती नाही की कमी खर्चामध्ये पण खूप छान पौष्टिक आपल्या घरामध्ये रेसिपी बनवू शकतो आणि आपल्याला पोषण आहार मिळू शकतो. तर तुम्ही एक काम करायचं जेव्हा पण तुमच्या मीटिंग होत असतात पालकाबरोबर तर त्यांना तुम्ही ह्या रेसिपीची थोडी आयडिया देत जा. आता ते ती जात नाही बरोबर तर त्यांना ही रेसिपी एका घरातून तुम्ही बनवून आणा त्यांना टेस्ट करायला द्या. ते पण फार आवडली आमच्या सगळ्यांनाच आवडली मला नाही आम्ही 2दा टेस्ट केली ती. डिश आहे की ना प्लीज तिथे थोडं साईडला घ्या मला व्हिडिओ काढ. त्यामुळे आपल्या शोभा मॅडम देतील त्यांना कशा डिशेस आपल्याला इथे लावलेल्या आहेत आणि खरंच सेविकांनी मदत केली याची मेहनत रंग लागलेली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सगळ्या सेविका कामाला लागलेल्या आहेत आणि सकाळी ताजं बनवलेलं आहे त्यांनी. काही सेविका तर रात्री झोपल्याच नाही त्या रात्रीपासून तयारी करतात. समोरचं डिश कोणाला भेटला नसेल तरी हातवरती करा. कोणाला भेटला वनिता शांतता जरा आनंदा कन्फ्युज करू नका.
हा थँक्यू. ICDS तर्फे तुम्हाला समोसा डिश प्रदान केलेली आहे. आणि आपल्या बिझनेस माउंटमध्ये उपस्थित झालेल्या आपल्या सुरेंद्र मॅडम त्या हर एक टेस्ट चेक करत आहे आणि receipt कसं केलं हे पण सांगत आहे. थोडा आवाज कमी करा, please. इकडे business पर्यवेक्षण चालू आहे. त्याप्रमाणे आपल्या शोभा मॅडम देखील त्यांना अशा डिशेस आपल्याला इथे लाभलेल्या आहेत आणि खरंच सेविकांनी मदत केली, याची मेहनत रंग लायलेली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सगळ्या सेविका कामाला लागलेल्या आहेत आणि सकाळी ताजं बनवलेलं आहे त्यांनी. काही सेविका तर रात्री झोपल्याच नाही, त्या रात्रीपासून तयारी करतात आहे. समोसाचं डिश कोणाला भेटला नसेल त्यांनी हात वरती करा. करताना भेटला वनिता. शांतता जरा, आनंदाने कन्फ्युज करू नका. हा थँक्यू. ICDS तर्फे तुम्हाला समोसा डिश प्रदान केलेली आहे.
कॉंग्रॅच्युलेशन. हॉल दिलेला होता अशा पद्धतीने आपल्या हॉल ताब्यात दिलेला होता. तसंच आपण कार्यक्रम सगळा हॉल व्यवस्थित स्वच्छ करून त्यांना द्यायचा आणि हे सगळ्यांचा सहभाग पाहिजे. तुम्ही एक 10-15 सेविका म्हणून जबाबदारी नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हॉल क्लीन करूनच सगळ्यांनी हॉल सोडायचा असतो. त्याचबरोबर सेकंड प्राइज स्नेहा तांबे यांना आपल्या सुनीता मॅडम गिफ्ट करतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन स्नेहा तांबे. विजय कोण आहे? मला वाटतं खेरवाडी मास्टरच्या शाळेत. सातपुते डिश का नाम बता, डिश का नाम क्या है? विजया कोण आहे? विजया सातपुते विजया तो एक ही जरा अपना मास्टर हमारी खेरवाड़ी. जोरदार टाळ्या. खेरवाडीने पहिल्यांदाच प्राइज जिंकलेला आहे आणि त्या मदतनीस आहेत विजया सातपुते. ताली बजाओ सब लोग. बरोबर हेच आहे गिफ्टचे मानकरी खरे. जोरदार टाळ्या. अहो ताई तुम्हाला गिफ्ट भेटलं एवढं उदास काय येतात? ये बचाव. जोर से टाळा वाजवा त्यांच्यासाठी. साधं सोपं आहे त्याला टाळा वाजवा. आणि आजचा